नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर मालिकेमध्ये इकडे आता गौरी मात्र कामिनीमुळे आता पळून गेलेली असते आणि तिला कुठं जावं काहीही कळत नाही. आणि हे सर्व आता राजनला चिठ्ठीतून कळालेलं असतं. तर इकडे मात्र आता राजनच्या खोट्या मुलीची या जगात नाही आहे म्हणून आता इकडे शोकसभा भरलेली असते. तर त्या शोकसभेत ऐन वेळेत येऊन आता कमळीने त्या मुलीच्या खऱ्या आईवडिलाला आणले असतं. पण कामिनी मात्र हे काहीही मानत नाही. कामिनी बोलते की कमळी, तू राजनच्या भावनांसोबत खेळत आहे, हे सर्व खोटं आहे. आता मात्र ही राजनचीच मुलगी आहे असं काहीही सांगू नको. तू इथून चालते हो, कारण जर ताईला हे माहिती पडलं की तू त्यांच्या नातीला खोटी नात मानत आहे. त्यावर आता इथं लगेच साहेबा बोलतो की कामिनी आत्या, हे सर्व खोटं आहे. कमळी खरं बोलते आणि हे तिचे आई वडीलच नाही तर हे त्यांचे आधार कार्ड प्रूफ म्हणून आम्ही आणले, कारण आम्हाला माहिती होतं की काहीही झालं तरी तुम्ही हे मानणार. मात्र हे सर्व कामिनी आत्या तुम्ही मानणार नाही हे आम्हाला अगोदरच माहिती असतं. तर ऋषीसुद्धा बोलते की कमळी बरोबर बोलते राजन काका, कारण मी सुद्धा त्या मुलीला ओळखतो. ती आपल्याच कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेली होती. तिकडे राजन बोलतो, पण कमळी, ऋषी, तुम्ही बोलताय ते मला पटतंय, पण मी जे डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याला माझं मन नाकारतसुद्धा नाही. तुम्हाला माहिती आहे, माझ्या मुलीच्या हातावरती जी जन्मखून होती, मी स्वतः डोळ्यांनी त्या मुलीच्या हातावरती बघितली. त्यावर आता लगेच त्या मुलीचे आईवडील बोलतात की शक्यच नाही, कारण माझ्या मुलीच्या हातावरती कसलीही जन्मखून नव्हती. तेवढ्यातच आता तिथे पोलीस येतात. तेव्हा पोलीस आता राजनला पटवून सांगतात की ही मुलगी खूप दिवसाच्या अगोदर मिसिंग रिपोर्ट आमच्याकडे तिच्या खऱ्या आईवडिलांनी नोंदवली होती, त्यामुळे ही तुमची मुलगी नाही आहे. तेव्हा मात्र आता राजनला थोडासा धीरवसा येते आणि ते पोलीस आता लगेच गेल्यावरती ती डेड बॉडी गेल्यानंतर आता लगेच राजन कमळी समोर हात जोडते आणि बोलते की कमळी बाळा, आज तुझ्यामुळे फक्त मी खूप मोठं पाप करण्यापासून वाचलो आहे. खरंच तुझे धन्यवाद मी कसे करू. त्यावर आता कमळी बोलते, काका काहीही करू नका, चला आपण लगेच आता आजीला ही गुड न्यूज सांगूया की तुमच्या नातीला काहीही झालेलं नाही आहे, ती या जगात आहे. तर आता राजन आणि कमळी मात्र ऋषी आजीच्याकडे जातात, ती म्हणजे अन्नपूर्णा ज्या रूममध्ये असते तिथं. तेव्हा रागिनी बोलते, आई आता तर झालं, मला असं वाटत होतं की ही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावरती लवकर होणार आहे आणि सगळ्या फेऱ्यावरती या कमळीने पाणी फिरवलेलं आहे. खरंच ना, मला काही कळतच नाही की ही कमळी आपल्या बुऱ्यावरती का चितलेली आहे. त्यावर आता कामिनी खूप रागातच बोलते की रागिनी, माझ्यावर विश्वास ठेव. आता मात्र काहीही झालं तरी या कमळीवरती असा राग काढणार आहे ना की 2 दिवसाच्या वरती या जगात नसणार आहे. ती मुलगी तर माझ्या हातून वाचली, पण तिच्या जागी मात्र या कमळीचा जीव मी नक्कीच घेणार आहे. तर अनिका बोलते की हे आजी, तुझे ना आजकाल प्लॅन फ्लॉपच होत चाललेला आहे, तू काहीही बोलू नको. असं बोलत आता मी जे स्वप्न पाहत होती ना की या सर्व प्रॉपर्टीची मालकीण मी होणार, आता या कमळीमुळे असं काहीही होणार नाही. असं बोलत आता अनिका रागातच रूममध्ये निघून जाते. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णाची तब्येत खूप नाजूक झालेली असते. आता तेव्हा कमळी बोलते की आजी, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमच्या घरी जी डेड बॉडी आपल्याकडे आलेली होती ना, गौरी काकूसोबत जी मुलगी सापडली होती, ती तुमची नात नाही आहे आजी. खरंच आजी. तेव्हा मात्र हे सर्व ऐकून मात्र आजी थोडीशी भानावर येते आणि तेव्हा बोलते की राजन, गौरी कुठं आहे राजन? गौरीला मला भेटवायला घेऊन जा. त्यावर आता राजन बोलते की आई, गौरीने हे बघ. खिशातून राजन आता लगेच एक चिठ्ठी काढते आणि अन्नपूर्णासमोर देते. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा ती चिठ्ठी वाचते आणि राजनच्या तोंडून सुद्धा ऐकते की गौरी आता पुन्हा राजनचा सुखाचा संसार व्हावा म्हणून आता राजनला आणि अन्नपूर्णाला पुन्हा सोडून दवाखान्यातून कुठंतरी दूर निघून गेलेली असते. आता ह्याचा विचार मात्र आणि अगोदरच अन्नपूर्णाची अशी नाजूक स्थिती झालेली असते. तेवढ्यातच आता असं हे सर्व ऐकल्यावर मात्र आता अचानकपणे अन्नपूर्णाला हायपर टेन्शन आलेलं असतं आणि तिला अटॅक येते. तेव्हा मात्र आता छातीत दुखायला लागते. तेव्हा मात्र आता राजनला वाटते की काय झालं आई, शांत व्हा. तेव्हा आता लगेच कमळी येते आणि आजीला शांत करण्याची
प्रयत्न करते. तेवढ्यातच आता ऋषीसुद्धा ॲम्ब्युलन्सला कॉल करते आणि अन्नपूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते. तेव्हा मात्र आता डॉक्टर बोलते की तुम्ही असं यांना काय सांगितलं ज्यामुळे यांना हायपर टेन्शन आलेलं आहे. खरंच ह्या आणखीनसुद्धा एवढा यांचं परिस्थिती गंभीर असून ह्या फक्त एकाच बाईचं नाव घेत आहे, ते म्हणजे गौरी. कोण आहे गौरी? लवकरात लवकर शोधून त्यांना यांच्यापर्यंत आणा. तेव्हाच आपण या मॅडमला वाचू शकू. तेव्हा मात्र आता राजन हादरतो आणि जागीच चेअरवर बसतो आणि काय करावं कळत नाही. कारण आता गौरीसुद्धा सोडून गेलेली आहे आणि त्याच्या आईची अशी स्थिती बघून मात्र त्याला काय करावं कळत नाही. तेव्हा आता लगेच ऋषी आणि कमळी आता राजनसमोर येतात आणि बोलतात की राजन काका, तुम्ही कसलीही चिंता करू नका. आता लगेच आमच्याकडे फोटो द्या, आम्हीच तुमच्या गौरीला शोधून आणतो. ऋषी बोलतो की काका, मी तुम्हाला वचन देतो की काहीही झालं तरी मी गौरी काकूला 2 दिवसाच्या आत घरी घेऊन येणार. तेव्हा मात्र आता राजन बोलतो की माझ्या कपाटमध्ये ऋषी फोटो आहे, तो फोटो तू घेऊन जा आणि काहीही कर, कसाही कर, कमळीला हाताशी घे, पोलिसांना सांग, तुला वाटेल ते कर, पण माझ्या गौरीला माझ्या आईपर्यंत आण, नाहीतर मी तिला कधीही वाचू शकणार नाही. तर प्रेक्षकांना आता खरंच ऋषी आणि कमळीने जे राजनला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करू शकणार का? कारण आता अन्नपूर्णाला तर इकडे अटॅक आलेला आहे. तर खरंच या अशा गंभीर परिस्थितीतून अन्नपूर्णा स्वतःला सावरू शकणार का? तर आता लगेच गौरीला माहिती पडणार का की ती असं राजनला सोडून गेल्यामुळे इकडे अन्नपूर्णाला खूप मोठा त्रास होत आहे. तर इकडे आता कमळीपर्यंत 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य आता गौरी स्वतः कमळीला भेटून सांगणार का? हे सर्व असे जबरदस्त ट्विस्ट आपण मालिकेमध्ये लवकरच पाहणार आहोत. म्हणून कमळी या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.